नमस्कार. मी जावेद नजीब खान, राहणार लवळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. दिनांक 24/11/2024. हा तुमचा हा पहिला प्लॉट आहे. हा तर ह्या प्लॉटसाठी तुम्ही ग्रीन प्लॅनचे कोणते कोणते प्लॉट वापरले? मी सुरुवातीला म्हणजे या शेतात कलिंगड लागण केलेली होती आणि कलिंगडच्या जुन्या बेडवरती तुरीचं पीक लागण केलेलं आहे. आणि कलिंगडाला सुरुवातीला मी भेसळ डोस म्हणून ग्रीन प्लॅनेटचं प्रोम आणि पोटॅश, लिंबोळी खत असे डोस म्हणजे भेसळ डोस देऊन नंतर त्याच्यानंतर परत प्रीमियम, परत ST, सुरुवातीला ST वापरलं, नंतर प्रीमियम वापरलं, त्याच्यानंतर परत मग जी प्रोम ही आपलं ग्रो ब्लूम असे प्रोडक्ट वापरून हा रिझल्ट आलेला आहे. म्हणजे तुम्ही ह्या वेळेस काय वापरलाय? उष्ट बेडवर सगळं केलेलं आहे? हो, उष्ट बेडवर केलेला आहे मी. परत या आता चालू वर्षी त्याला फक्त एक 1840चा डोस दिला आहे, बाकी काही केलेलं नाही. म्हणजे गेल्या वर्षी ह्या तुला येईल सांगलं की रासायनिक आणि शेणखत टाकत. हां, आता सध्या किती उंच तुला असेल तुमची? तूर आहे 7 फूट उंच आहे, म्हणजे 7 फुटापेक्षा पण जास्त उंच आहे आणि शेंगा पण भरपूर आहे. लागण किती बाय किती नाही म्हणले तुम्ही? 6.5 फूट 2 बेडमधलं अंतर आहे आणि 2 झाडातलं अंतर 1.25 फूट आहे. तर हे लागण कधी केलेली आहे तुम्ही? म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये? मी 25 मेला लागण केलेली होती. 25 महिने लागण केलेली. हो. तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती आहे याच्यामध्ये? अपेक्षित उत्पन्न मला एकरी कमीत कमी 10 क्विंटल येईल असं अंदाज आहे. 10 क्विंटल. हो. तुमचा 2 एकराचा प्लॉट आहे ना? 3 एकराचा प्लॉट आहे. 3 एकराचा प्लॉट आहे. तर तुम्ही ग्रीन पेंटचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहात? हो, भरपूर समाधानी आहे. आणि ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट आहेत ते म्हणजे नाही का रासायनिक नाहीत, जैविक आहेत. त्याच्यामुळं लोकांच्या शरीराला पण हानी होत नाही आणि जमीन पण सुपीक राहते. तुम्हाला हे प्रोडक्ट कोणी पत केले? आमचे गावचे दुकानदार धनंजय नलवडे यांनी. तुम्हाला पत्र दिले. हो. तर रासायनिकच्या खर्चामध्ये सेंद्रियच्या खर्चामध्ये तुम्हाला काय फरक? नाही, तसं रासायनिकचा खर्च जास्त आहे आणि सेंद्रियचा खर्च कमी वाटला, मला तर कमी वाटला. हेच महत्त्वाचं आहे, खर्च जास्त. हो.